राजकारण हे तरुणांसाठी असावं, सिनियर सिटीजनसाठी राजकारण नसावं. राजकारणामध्ये भ्रष्टाचार हा पुढाऱ्यापासून तर अधिकाऱ्यापर्यंत बोकाळलेला असेल आणि प्रत्येक वेळेस पैसे देऊन चांगल्या पोस्टिंग आणि पैसे देऊन चांगल्या नोकऱ्या मिळत असतील तर ह्या दुर्दैवी परिस्थितीला हरामखोर राजकारणी, भ्रष्ट पुढारी आणि यांच्यावर कायद्यानं दिलेलं संरक्षण, मॅट कॅट काय काय भानगडी असेल, कोर्टाने सुद्धा भ्रष्टाचार प्रूव्ह होण्यापर्यंत त्यांना बाहेर ठेवलं पाहिजे. वास्तविक परिस्थितीत नंबर 1 आहे का, ह्या गोष्टीत फार फरक असतो. महाराष्ट्राचं पोटेन्शियल चांगलं आहे, महाराष्ट्राची संस्कृती चांगली आहे, महाराष्ट्र हा खरंच पुरोगामी होता, पण आज पुरोगामी आहे का नाही हे माझ्या पुस्तकातून. काँग्रेस अध्यक्ष हा कधीही महाराष्ट्रातल्या काँग्रेस जनांचा वाटला पाहिजे, हायकमांडनी दिलेला वाटला नाही पाहिजे. आणि हायकमांड नावाचं जे काँग्रेसमध्ये जे बोलले जातं हायकमांड, हे हायकमांड आहे काय? अरे तुमचे कित्येक अध्यक्ष सोडून गेलेत. मिलिंद देवरा तुमचा गेला, तिकडे खासदार झाला, निरुपम गेला, आता नावं कितीतरी सांगू. कुठं आहे काँग्रेस? काँग्रेसला समुद्र म्हणणाऱ्यांना माझं आव्हान आहे, आपण डबके झालेलो आहेत आणि डबक्यातले पाणी आटत चाललेलं आहे. आता तरी जागे व्हा. बाळासाहेब थोरात माझे व्यक्तिगत मित्र आहे, CLP लीडर आहे आणि मलाही माहीत आहे, त्यांनीच मला सांगितलं होतं की यावेळेस तुम्हाला राज्यसभा द्यायला पाहिजे, पण इम्रान प्रतापगड हिला दिली हे त्यांनाही माहीत नव्हतं. हे नाव कुठून आलं हेच मला बाळासाहेबांनी सांगितलं. हे नाव आलंच कसं म्हणे. म्हणजे मग ते CLP लीडर आहे, महाराष्ट्रातले मोठे नेते, त्यांना आश्चर्य होतं. इम्रान प्रतापगडीचं नाव आल्यावर पृथ्वीराज चव्हाणांना आश्चर्य होतं. याच्यापेक्षा काय दुर्दैव असावं. बरं, मग असा पक्ष 16 आमदार नाही राहणार तर का मग 160 येतील? जर सरकारी नोकरीत, आर्म फोर्सेसमध्ये, डिफेन्समध्ये वय मर्यादा आहे तर याला का नसावी? तर काँग्रेसने वयस्कर माणसांना निवृत्त करावे आणि तरुणांना जवळ करावे, अनुभवींना जवळ करावे. पण अनुभव असताना वही पाहावं. आणि केवळ EVMला दोष हे मूर्ख माणसंच देऊ शकतात. EVM मध्ये दोष नाही, इलेक्शन मशिनरीमध्ये दोष नाही, कारण इलेक्शन मशिनरी ही सरकारची जबाबदारी असतात, त्यात अनेक इन्व्हॉल्व असतात, त्याचे कायदे कडक आहे. त्याच्यामुळे EVM हायजॅक होतं वगैरे हे जे बोलतात याला मी मान्यच करत नाही. राज्याच्या राजकारणात सध्या खासदार संजय राऊत यांचं पुस्तक जे नरकातला स्वर्ग नावाचं आहे, तर ते पुस्तक सध्या खूप चर्चेत आहे. अशाच पद्धतीनं आणखी एक पुस्तक आगामी काही काळामध्ये येणार आहे. ते पुस्तक आहे माझ्यासोबत असणारे माजी खासदार उत्तमसिंह पवार यांचं. त्यांचा आजवरचा अनुभव, राजकारणात आलेले कटू असतील, चांगले अनुभव असतील, यावरती भाष्य करणारं ते पुस्तक असणार आहे. या पुस्तकाची सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा होते. या पुस्तकाच्या निमित्तानंच आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय या पुस्तकामध्ये असणार आहे हे तर आपण जाणून घेणारच आहोत. त्याबरोबर त्यांचे आजवरचे अनुभव आणि सध्या ते काँग्रेसमध्ये आहेत टेक्निकली, त्यामुळे काँग्रेस पक्षाची सध्याची अवस्था, एकंदरीत त्यांच्या अनुभवातनं भाजपमधूनच ते 2 वेळा खासदार होते, तर भाजपची सुद्धा सध्याची अवस्था, याबद्दल त्यांच्या इतकं अधिकारवाणीनं कोणीही बोलू शकत नाही. तर त्यामुळे आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, स्वागत आहे. तुमचं पुस्तकाच्या लिखाणाचं काम सुरू आहे, मात्र आधीपासूनच या पुस्तकाची खूप सगळी चर्चा सुरू आहे. नमस्कार. माझे अनुभव 40 वर्षाचं सक्रिय राजकारण, आजही मी राजकारणात आहे, पण निवडणुकीच्या राजकारणात आता बाद झालो आहे. त्याचं कारण की माझं वय, म्हणजे आता मी 75 असल्यामुळे आता इथून पुढे निवडणुकीचं राजकारण झेपणार नाही. शेवटी आरोग्यालाही काही द्यावं लागतं, पण राजकारणात आलेले चांगले, वाईट, कटू अनुभव हे समाजासमोर आले पाहिजे. आणि जो राजकारणाचा, म्हणजे चांगल्या राजकारणाचा आणि वाईट राजकारणाचा परिणाम आणि त्यापासून होणारे फायदे तोटे, देशाचं, राष्ट्राचं जे काय परिस्थितीत निर्माण होणारी याच्या प्रत्येक गोष्टीच्या अनुभवातून राजकारणात फायदे तोटे असतात. पण काही तोटे असे नसावे की जसं आज आपण अनुभवतो की 48 साली पाक व्याप्त काश्मीर आपण युनोत गेलो नसतो,
तर आपलं राहिलं असतं. तर हे इफ आणि बट, हे इफ आणि बटवर आपले 75 वर्ष निघून गेले सत्य. आणि इफ बटच्या राजकारणात न पडता उद्या ह्याला एक स्थैर्यवान ताकदवान असा भारत निर्माण करण्यासाठी राजकारण हे मजबूत असणं ही काळाची गरज आहे. आणि हाच माझा पुस्तकाचा उद्देश असेल की राजकारण हे तरुणांसाठी असावं, सिनियर सिटीजनसाठी राजकारण नसावं. राजकारण हे तरुणांसाठी असतं आणि तरुणांच्या भविष्याला पूरक ठरणारं, मार्गदर्शक देणारं. आजच्या तरुणाला जर नोकरीसाठी वणवण फिरावं लागत असेल, किंबहुना राजकारणामध्ये भ्रष्टाचार हा पुढाऱ्यापासून तर अधिकाऱ्यापर्यंत बोकाळलेला असेल आणि प्रत्येक वेळेस पैसे देऊन चांगल्या पोस्टिंग आणि पैसे देऊन चांगल्या नोकऱ्या मिळत असतील, तर ह्या दुर्दैवी परिस्थितीला हरामखोर राजकारणी, भ्रष्ट पुढारी आणि यांच्यावर कायद्यानं दिलेलं संरक्षण, मॅट कॅट काय काय भानगडी असेल, कोर्टाने सुद्धा भ्रष्टाचार प्रूव्ह होण्यापर्यंत त्यांना बाहेर ठेवलं पाहिजे आणि कुठलीही सूट दिला गेली नाही पाहिजे. तर अशा सगळ्या परिस्थितीत आज महाराष्ट्र जो आहे, कधी काळी खरंच नंबर 1 होता, पण हा नंबर 1 चा नंबर 2 केव्हा झाला कळलेला नाही. आणि नंबर 1 आणि नंबर 2 हे म्हणणं सोपं असतं, पण प्रत्येक जण आपल्याला नंबर, तुमचे प्रत्येक टी व्ही चॅनल 1चा आकडा दाखवतात. ते कायम नंबर 1च येते. TV1 असो का TV18 असो की IBN असो की कुणी असो. तसा नंबर 1 महाराष्ट्र म्हणणं आणि वास्तविक परिस्थितीत नंबर 1 आहे का, ह्या गोष्टीत फार फरक असतो. महाराष्ट्राचं पोटेन्शियल चांगलं आहे, महाराष्ट्राची संस्कृती चांगली आहे, महाराष्ट्र हा खरंच पुरोगामी होता, पण आज पुरोगामी आहे का नाही हे माझ्या पुस्तकातून येईल. बरं सर, तुम्ही काँग्रेसमध्ये प्रदीर्घ कालापासून आहात, त्याच्या अगोदर जनता दलामध्ये होता, भाजपमधूनही तुम्ही खासदार झाला, त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या पक्षांचं पक्षीय राजकारण कसं चालतं हे एकंदरीत तुम्हाला माहिती आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे, सत्ताधाऱ्यांकडून असो किंवा काँग्रेसकडून मुख्यतः, तुम्ही वारंवार प्रवाहाच्या विरोधात पोहणारा व्यक्तीबद्दल बोलता किंवा अशा पद्धतीनं राजकारण व्हावं अशा पद्धतीची तुम्ही भूमिका मांडता. मात्र सद्यस्थितीला काँग्रेस ज्या पद्धतीचं राजकारण करतंय ते त्याकडे तुम्ही कसं बघताय? मला तरी अवस्था वाटतो की काँग्रेस ही ह्या परिस्थितीत गोंधळलेली आहे. आणि गोंधळलेली काँग्रेस असताना की बुवा ठीक आहे, हायकमांड फाईन निर्णय घेऊन टाकतं किंवा हर्षवर्धन सपकाळ चांगला माणूस आहे, त्यांना करून टाकावं, स्वागत त्यांचं, माझ्यापासून त्यांना अभिनंदन. पण हीच जर प्रोसिजर काँग्रेस हायकमांडने आधी काँग्रेसच्या जिल्ह्यातील काही लोकांना बोलवून सांगितलं असतं की आपल्याला एक चांगला स्वच्छ इमेजचा, प्रतिमेचा माणूस द्यायचा. काँग्रेस अध्यक्ष हा कधीही महाराष्ट्रातल्या काँग्रेस जणांचा वाटला पाहिजे, हायकमांडने दिलेला वाटला नाही पाहिजे. आणि हायकमांड नावाचं जे काँग्रेसमध्ये जे बोलले जातं हायकमांड, हे हायकमांड आहे काय? एक चमच्या टोळीचं एकत्रीकरण, त्याला मी हायकमांड म्हणतो. हेच ठरवतात महाराष्ट्राला हा प्रभारी, तो प्रभारी. आता महाराष्ट्रात माझ्या जगात मला 10 प्रभारी आठवतात. आणि त्या प्रभाऱ्याचं काम काय? तो परक्या राज्यातला असतो, त्याचं काम असतं इथलं रिपोर्टिंग देणं, पण तोही इथे राजकारण करताना मी पाहिला. तर हे जे हायकमांड आहे, आता यांचं काही नाही की बा आपला माणूस आपल्या कोठरीच्या बाहेर गेला नाही पाहिजे, मग त्याच्यासाठी एखाद्या प्रदेश आपल्या हातातून गेला. जसं काँग्रेसमध्ये नेहमी बाहेरचे लोक राज्यसभेत देऊन महाराष्ट्रानं काँग्रेसची वाट लावली. आता अगदी ताजं उदाहरण रिसेंट आता असलेला, तो मी सांगितलं ना की इम्रान प्रताप गडी. का रे बाबा, इम्रान प्रताप गडीला देताना तुम्ही महाराष्ट्रातला कोणाला विचार, अरे तुमचे जे त्याच्याकडे 44 मतं होती, 44 आमदारांपैकी एकाला तरी विचारलं का की आम्ही इम्रान प्रताप गडीला देतो? बरं, तो आमदारातून निवडून जाणारा माणूस आणि आमदारांना कळत नाही आणि शरद पवार येतात आणि आम्ही अपक्ष आपला बिनविरोध करतो पैसा वाचावा म्हणून. अरे पण त्या पक्षाच्या लोकांमध्ये तो पक्षविरोध पाहिजे की बा आम्हाला अनापूत झालेला आवडेल, पण आमच्यासाठी योग्य असणारा, महाराष्ट्रासाठी योग्य असणारा, म्हणून 4416 आलेत ना बाबा.
बरं. हे काँग्रेसला आज मी आव्हान देतो की तुम्ही 4416 का आले, की तुम्ही असे घाणेरडी कामं करत बसले की लोकांच्या मनातल्या माणसांना राजकारणात जय पराजय हा चालत असतो. पण जय पराजय चालवत असताना तुमची हायकमांड शिकायलाच तयार नाही. तुम्ही आजही असं म्हणता, आज असं म्हणता काँग्रेस हा समुद्र आहे. कुठे आहे रे बाबा समुद्र? मुंबईत समुद्र आहे, पण मुंबईत काँग्रेसची स्थिती काय आहे? नाव घ्यायला तरी नेता आहे का? अरे तुमचे कित्येक अध्यक्ष सोडून गेलेत. मिलिंद देवरा तुमचा गेला, तिकडे खासदार झाला. निरुपम गेला. आता नावं कितीतरी सांगू. कुठं आहे काँग्रेस? काँग्रेसला समुद्र म्हणणाऱ्यांना माझं आव्हान आहे, आपण डबके झालेलो आहेत आणि डबक्यातलंही पाणी आटत चाललेलं आहे. आता तरी जागे व्हा. सर, काँग्रेसमधले जे महाराष्ट्रातले नेते आहेत त्यांना विचारात घेतलं जात नाही. एवढे मोठे निर्णय घेतले जातात. जसं तुम्ही राज्यसभेचं एक उदाहरण दिलं, बरोबर. राज्यातल्या जर एखाद्या नेत्याला खासदारकीसाठी संधी दिली असती तर कदाचित त्या नेत्याने झोकून देऊन काँग्रेससाठी काम केलं असतं. किंवा अजूनही ज्या पद्धतीनं राज्यसभा, विधान परिषद असू द्यात, किंवा हे ज्या वेळेला निर्णय घेतले जातात त्यावेळेला राज्यातल्या राजकारण्यांना विचारात घेतलं जात नाही. दुर्दैवानं काँग्रेसमध्ये ज्यांना ज्यांना दिलं जातं कधी कधी त्यांना पैसेही मागतात असं मी ऐकलं. प्रूव्ह करणं अवघड असतं. पण हे 100% सांगतो की अनेक राज्यसभेचे मेंबर, विधान परिषदेचे मेंबर जो फंड देतो त्याच्यामध्ये 15-20% मागतात. माझा कार्यकर्ता सांगतो मला की इम्रान प्रतापगडीचा निधी आणायचा, त्याचा एक एजंट धरायचा, त्याला पैसे द्यायचा, तो आणतो. अमुक एका MLCचं हे घ्यायचं, त्याला पैसे द्यायचे. अरे तमाशा आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांचा त्याचा फंड हा काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी असतो. तो अप्पर हाऊसमध्ये असतो. तो विरोधकांची दोष मांडण्यासाठी दिला आहे. महाराष्ट्राच्या विरोधकांचे दोष तो इम्रान प्रतापगडी काय मांडणार आहे? किंवा इथले जे ते काय ते आताच बिझी आहेत आमच्या कमिशनमध्ये. तर कमिशनखोर नेत्यांना जर वरची हाऊस दिल्या जात असेल तर खालचा कार्यकर्ता आणि सडल्यामुळे तुमचे 16 आमदार झाले. नाही तर काँग्रेसची कधी 50 आमदारांच्या कमी इतक्या वाईट परिस्थितीत सुद्धा 50 काँग्रेसचे आले. अरे पण ज्यांना तिकीट देतात, आता मलाच दुर्दैवाने सांगावं लागतं, औरंगाबादच्या एका सीटचं तिकीट काँग्रेसने लढवली तर कॅन्डिडेट औरंगाबादला राहतो का नाही हे कोणालाच माहीत नव्हतं. बरं. मलाच तो कॅन्डिडेट पहिल्यांदा भेटला. आता त्याचं डिपॉझिट जाईल का राहील ज्याचा जनसंपर्क नाही. मग तिकीट कसं मिळालं सर? ते त्यांनी मी सांगावं का? पैशांची देवाणघेवाण होते त्या हायकमांडला विचारा म्हणतो. मीच त्या हायकमांडला विचारतो, तुम्हाला लाज नाही वाटली का की तुम्ही जो उमेदवार तिथे देता तो का दिला? तो तुम्ही लाज वाटली नाही का? किंवा तिथल्या 10 लोकांचा जो विश्वासात घेऊन सांगितलं का की याला देतो, याला आपण निवडून येईल का नाही, तो तुमची मतं सांगा. आता तर एखादा उमेदवार असताना त्याची जात पण विचारल्या जात असते, त्याची आर्थिक स्थिती पण विचारल्या जात असते. सर, काँग्रेस पुरोगामी पक्ष आहे. पुरोगामी होता. जर काँग्रेस पुरोगामी राहिला असता तर एका कुटुंबाच्या हातात राहिला असता का? बरं. आज मी कुटुंबात जाती असं किंवा काँग्रेसमध्ये काही झालं तर राहुल गांधी, प्रियंका गांधी, सोनिया गांधी. अरे बाबा ते भेटत नाही. माझी खासदारांना भेटत नाही, माझी मंत्र्यांना भेटत नाही, तर सामान्य कार्यकर्त्याची काय बिशात? सर, पण तुम्ही काँग्रेसमध्ये असूनच पक्ष नेतृत्वावरती टीका करताय. मी पक्ष नेतृत्वावर मार्गदर्शन करतो. मी आधीच सांगितलं मला निवडणूक लढवायची नाही, पण काँग्रेस पक्षाला मोठं होताना पाहिजे. आणि जर आपले लहान मुलं आपण शिकतो, तो शाळेत जातो, त्याला ट्युशन्सही लावतो आणि कधी कधी तो बिडी सिगारेट पण त्याला मारतोही. राहुल गांधींना ट्युशन लावण्याची गरज आहे. हायकमांडला ट्युशन लावण्याची गरज आहे. त्यांनी राहुल गांधींनी ती कोटरी केली, त्याला नाव दिलं हायकमांड. आणि ते हायकमांड जे कोण आहे त्यात राहुल गांधी आहेत का, ते राहुल गांधींनी ठरवावं. बरं. पण सर, पण आणि महाराष्ट्रातील एखाद्याच्या नेत्याची हिंमत आहे का की मी असं बोललो हे राहुल गांधीला दाखवायची? महाराष्ट्रात असा नेते तयार झाले पाहिजे की हे बघा, हे आपल्याच एका माजी खासदाराचं मत आहे. सर, तुमच्याच पक्षाचे एक आता अपक्ष असे माझ्या पुस्तकातून येईल ते बाहेर, त्यावेळेस ते कळेलच. सत्यजित तांबेंनी एक उल्लेख केला होता की राहुल गांधी ॲक्सेसेबल नाही आहेत, भेटत नाही आहेत वगैरे. पण हे एकट्या सत्यजित तांबेने थोडाच केला, त्याच्या आधी अनेकांनी केलेला आहे.
ठीक आहे. पण आता- पण ज्यावेळेला सत्यजित तांबेने हा उल्लेख अशा पद्धतीनं केला तर त्यांच्यावरती काँग्रेसमधले काही नेते तुटून पडले. आता नाही, त्याच्यावर बाळासाहेब कोणी तुटलं म्हटलं तर बाळासाहेब तुटले. बाळासाहेबाचा त्यांचा अधिकार आहे की बाळासाहेबांचे ते भाचेही आहेत. बाळासाहेबांचं बोट धरून ते राजकारणात काँग्रेसमध्ये आलेले आणि बाळासाहेबांचंच बोट धरून ते MLC झालेले आहेत. बरं. त्याच्यामुळे बाळासाहेबांचा तो अधिकार आहे. बाळासाहेबांनी चूक केलेलं नाही. बाळासाहेब थोरात माझे व्यक्तिगत मित्र आहे, CLP लीडर आहे आणि मलाही माहीत आहे. त्यांनीच मला सांगितलं होतं की यावेळेस तुम्हाला राज्यसभा द्यायला पाहिजे, पण इम्रान प्रतापगड हिला दिली हे त्यांनाही माहीत नव्हतं. हे नाव कुठून आलं हेच मला बाळासाहेबांनी सांगितलं. हे नाव आलंच कसं म्हणे. म्हणजे मग ते CLP लीडर आहे, महाराष्ट्रातले मोठे नेते आहे, त्यांना आश्चर्य होतं. इम्रान प्रतापगडीचं नाव आल्यावर पृथ्वीराज चव्हाणांना आश्चर्य होतं. याच्यापेक्षा काय दुर्दैव असावं. बरं. मग असा पक्ष 16 आमदार नाही राहणार तर का मग 160 येतील. सर, सध्या ऑपरेशन सिंदूरचा मुद्दा चर्चेत आहे. या मुद्द्यावरून एका बाजूला राहुल गांधी जे आहेत तर ते केंद्र सरकारवर अक्षरशः तुटून पडल्याचं दिसतंय आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच पक्षाचे शशी थरूर हे विदेशात जाऊन केंद्र सरकार, भारताची भूमिका काय, दहशतवादाच्या विरोधात भारत कशा पद्धतीनं लढतोय हे ठामपणे मांडताना दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला अतिशय बालिशपणाची टीका जरी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही अशा पद्धतीची टीका विरोधकांकडनं होताना दिसते. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय? जे पहलगाममध्ये झालेला हल्ला असेल आणि त्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी दोन्ही बाजूचे खासदार, तुम्हाला विजय शहांचं नाव माहिती असेल, त्यांनी अतिशय बाष्कळ अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. पहिली गोष्ट तर कसं आहे की पहलगाम हल्ला हा अतिरेकी हल्ला जो आहे तो देशावरचाच हल्ला आहे. मी त्याला ॲक्ट ऑफ वॉरच म्हणेल. पाकिस्तानची ती स्टाईल आहे वॉरची. आता वॉरच्या पद्धती बदलल्या. बरं. म्हणजे आता वॉर हवेतूनही होतं, पाण्यातूनही होतं, जमिनीवरूनही होतं. तर आता अशा परिस्थितीत वॉरच्या सिस्टीम्स असतात. तर अतिरेकी तयार करून त्यांना भारतात पाठवणं हे पाकिस्तानने एक वॉर, इट्स अ नथिंग बट द वॉर. आणि ज्या वेळेस युद्ध ज्याला आपण म्हणतो, वॉर म्हणजे युद्ध, तर अशा युद्धाच्या वेळेस सर्व विरोधकांनी सरकारने त्याचं भांडवल करू नये आणि विरोधकांनी त्याला विरोध करणे. शशी थरूर हे देशाची आंतरराष्ट्रीय पॉलिसी कशी असावी, फॉरेन पॉलिसी ज्याला आपण म्हणतो, हे यातले एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. बोल्ड विचाराचा माणूस आहे. जे बोलतो तो स्पष्ट बोलतो आणि त्यांच्या राष्ट्रभक्तीबद्दल कोणालाही सुचत नाही. दॅट्स वाय आय सॅल्यूट हिम, आय ॲप्रिशिएट हिम. हा. आणि राहुल गांधींचा याला विरोध करणं, राहुल गांधीचं कामच विरोधी पक्षनेत्याचं आहे. पण विरोधी पक्षनेत्यांना काही प्रश्न विचारले तर त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन सरकारने काही सांगायलाही पाहिजे असतं. ते होताना दिसत नाही. तर राहुल गांधींनी पण अँटी नॅशनल ते बोलले का नाही बोलले तर मीडियाने प्रत्येक गोष्टीला त्यांच्या अँटी नॅशनल समजू नये. युद्धात एखादं विमान पडूही शकतं, जीवितहानी झाली नाही पाहिजे. आणि भारताने ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी केलेलं आहे भारतीय सैन्याचं आहे. आणि नो डाऊट सैन्याला सरकारचं परमिशन, मार्गदर्शन लागतं, ते त्यांनी घेतलं आणि भारतीय सैन्य कॅपेबल आहे. पण याचं भांडवल दोघांनीही करू नये. विरोधकांनी पाकिस्तानला फायदा होईल असं वागू नये आणि सरकारने आर्मीचं क्रेडिट आपल्या याच्यावर घेऊ नये. बरोबर. सर, पण तुम्ही ज्या प्रतिभावान अशा शशी थरूर यांच्याबद्दल बोलताय तर त्यांच्या प्रतिभा ज्यावेळेला दाखवण्याची वेळ आली, अध्यक्षपदासाठी ते इच्छुक होते काँग्रेसच्या, त्यावेळेला काय राजकारण झालं हे सर्वांना माहिती आहे. कुठेतरी राहुल गांधी किंवा गांधी कुटुंबाच्या पेक्षा एक अतिशय इंटेलेक्च्युअल बुद्धिमान माणूस हा काँग्रेसचा अध्यक्ष मी एवढंच सांगेल, ही वॉज 1000 times बेटर कॅन्डिडेट दॅन खरगे. खरगे इज एक्सपिरियन्स्ड, खरगे इज ऑल्सो अ गुड कॅन्डिडेट. मी बेटर हे म्हणतो. ओनली प्लस पॉईंट इज द एज. यांच्याजवळ एज होतं. हे खूप यशस्वीरित्या पक्षाचं हे डिलेवर करू शकले असते. शेवटी जर सरकारी नोकरीत, आर्म फोर्सेसमध्ये, डिफेन्समध्ये वय मर्यादा आहे तर याला का नसावी. तर काँग्रेसने वयस्कर माणसांना निवृत्त करावे आणि तरुणांना जवळ करावे, अनुभवींना जवळ करावे. पण अनुभव असताना वही पाहावं. मग अनेक वर्ष सोनिया गांधी होत्या, त्या निवृत्त झाल्या, त्यांनी राहुल गांधीला केलं.
राहुल गांधी तरुण होते आम्हाला वाटलं होतं, पण त्यांना यश नाही आलं, ते ठीक आहे बुवा. पण खारगे आणि शशी थरूरच्या बाबतीत जरी अनुभव असला तरी वयही लागतं. आणि शशी थरूर दोन्हीत होते. खरगेजवळ अनुभव जास्त होता आणि कदाचित विश्वासार्हता गांधी फॅमिलीची खरगेवर जास्त असावी, थरूरवर कमी असावी. पण पक्षाने अशा गोष्टी पाहू नये, पक्षाने पक्षाचं हित व्हावं. पण सर, तुम्ही वारंवार घराणेशाहीच्या विरोधात आवाज उठवत आलेला आहात. मग घराणेशाहीमुळे काँग्रेसचं बऱ्यापैकी नुकसान आज आम्ही अनुभवतोय, असं तुम्हाला वाटतंय? अनुभवतोय. घराणेशाहीमुळेच नुकसान. कसं नुकसान झालं? हो, एक सांगा मला, मान्य 2014ला काँग्रेस विरोधी पक्ष नेता सुद्धा बनवू शकला नाही. त्याआधी काँग्रेसची पोझिशन इतकी वाईट नव्हती, 200पेक्षा जास्त होती, तरी 240 कधीही नव्हती, म्हणजे राजीव गांधी नंतर. बरोबर. पण एवढं जरी असलं तरी काँग्रेस इतकी नव्हती किंवा 150, 116, 160 अशा याच्यात राहिलेली आहे. तर काँग्रेसने जी परिस्थिती पाहिलेली आहे त्याच्यात अधोगती होत चालली. त्याच्यामुळे 100 ही प्रगती नाही. काँग्रेसने ज्या दिवशी 210 घेईल ती प्रगती होईल. लास्टचे ब्रेक किंवा लास्ट पर्सेंट काय होतं तुमचं ते, तर त्याच्यामुळे काँग्रेसची अधोगती झालेलीच आहे. आणि त्या अधोगतीला मग ते प्रदेशाध्यक्ष जबाबदार आहे, मग ते सोनिया गांधी असो की राहुल गांधी असो. सर, आगामी काही काळामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील आहेत. काँग्रेसने नेमकं काय करायला पाहिजेत? कारण सद्यस्थितीला असं आहे की अनेक पक्ष जे आहेत ते स्वबळाची चाचपणी करतात. पहिली गोष्ट तर कसं आहे, याच्यावर अजून काँग्रेस पक्षाच्या काही चाचपण्या चालून दिसत नाही. कारचा कार्यकर्ता प्रयत्न करतोय आणि मला तरी काही अजून माझ्या पक्षाने स्थानिक स्वराज्याची काय तयारी याची मीटिंग झाल्याचं माहिती नाही. पण सर, अनेक कार्यकर्ते येऊन भेटत असतील, मला रोज भेटतात. पक्षात काही याच्यासाठी येतात, काका पक्षात राहू का सोडून, पक्ष सोडू. मग काय सांगता तुम्ही? वेट सांगतो मी, वॉच अँड वेट. आज कशाला, कारण तू ज्या पक्षात जाणार आहे, तुला मी सांगितलं मी तू भाजपमध्ये जा, जरा त्यांचे पैसे चांगले शिंदे, पण त्यांनी कोणाला प्रॉमिस केलं असेल तर आपण काय करणार. बरोबर बरोबर. त्यामुळे खालच्या स्थानिक स्वराज्याच्या तिकिटेच्या वेळेस बऱ्यापैकी मागणाऱ्यांची संख्या जास्त असते. बरं. आणि जिथे 50 लोक मागत असतात तिथे प्रत्येकाला समोर 40 एकच असतो. त्यात पुन्हा तो प्रभाग भानगड सुरू झालेली आहे. तर आता नगरसेवक होणं हे खर्चिकही आहे आणि सोपंही नाही. सर, पण तुम्ही भाजपमध्ये प्रदीर्घ काल होतात, तुम्ही भाजपकडून खासदारही होतात. तुम्ही ज्या वेळेला खासदार होतात किंवा त्याच्या आधीपासून ज्या वेळेस या पक्षाशी मी भाजपमध्ये गेलो ना, तर मी जनता दलाचा जनरल सेक्रेटरी असताना भाजपने मला MTTCचा अध्यक्ष केलं होतं. त्याच्यामुळे मला काही त्याच्यात हे नाही. मी भाजपला तशी त्या काळात मुंडेंना आणि भाजपला मदत केली होती, कारण माझा पक्ष संपला होता, म्हणजे जनता पक्ष संपला होता. मी आणि यशवंत सिन्हा जवळपास एकाच वेळेस पक्षात गेलो. मी दोघंही जनता दलाचे होते आणि त्याच्यामुळे जनता दलाच्या नेत्यांचा मला फार चांगला अनुभव होता. मग तो चंद्रशेखरजी असो का VP सिंग असो का की गुजराल असो का देवगौडा असो, म्हणजे जनता दलाचे 4 पंतप्रधान झालेले आहेत. बरं. तो काही लहान पक्ष नव्हता, पण आता तो पक्ष अस्तित्वात नाही. त्याच्यामुळे त्या पक्षातून जरी मी सुरुवात केली पण त्या पक्ष अस्तित्वात नाही, माझे नेते अस्तित्वात नाही. माझ्या नेत्यांचे जे कार्यकर्ते होते ते सुद्धा वेगळे झालेले आहेत. लालू वेगळा आहे, नितीश वेगळा आहे आणि मुलायम वेगळा आहे. पण तुम्ही पक्षाची वाटचाल पाहिलेली आहे आणि आत्ताचं राजकारण जे बघताय तुम्ही, ज्या पद्धतीचं भाजपचं राजकारण सुरू आहे, 2 व्यक्तींच्या अवतीभोवती राजकारण भाजपचं फिरतंय अशा पद्धतीचं चित्र आहे. आता पुढे पंतप्रधान कोण होणार, काय होणार ते तर नंतरचा विषय आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही काम करत होता त्यावेळेसची भाजप आणि आत्ताची भाजप, व्हॉट इज डिफरन्स? आताची भाजप ही स्टेबल वाटते, त्यावेळेसची भाजप स्टेबल नव्हती. एक तर कसं झालं की अलायन्सवरती डिपेंड होती आणि अलायन्स केव्हा पाठिंबा काढून घेईल, केव्हा काय ब्लॅक मारेल. आणि शेवटी कसं आहे की वाजपेयी जे पंतप्रधान होते भाजपचे, त्याला एकमेव म्हणाल तुम्ही, मोदीच्या आधीचे एकमेव जे पंतप्रधान होते ते कॉम्प्रोमाइजिंग नेचरचे होते.
ओके. आणि ते स्वतःपेक्षा इतरांवर अवलंबून होते. आणि जे इतरांवर ज्यांच्यावर ते अवलंबून होते त्यांच्यामुळे 2004ला भाजपची परिस्थिती चांगली असताना देखील काँग्रेसचं सरकार आलं होतं. म्हणजे विरोधी पक्षाचं, ते काही स्वभावाचं नव्हतं. बरोबर. आणि मनमोहन सिंग पंतप्रधान झाले होते. तर भाजप वीक होता म्हणूनच पंतप्रधान झाले होते. भाजपला मजबूती 2014ला आली आणि ती इतकी आली की ते स्वबळावर आले. हे डिनाय करता येणार नाही. याचं आत्मचिंतन काँग्रेसने करावं की 10 वर्षात तुम्ही सरकारपासून तर विरोधी पक्ष नेता सुद्धा करू शकले नाही. त्यालाही तुम्हाला 10 वर्ष थांबावं लागलं विरोधी पक्ष नेता व्हायला. सर, तुम्ही मराठवाड्यामध्ये राजकारण केलेलं आहे. मराठवाड्यातूनच गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यासारखे भाजपमध्ये नेतृत्व. गोपीनाथ मुंडे ह्या मराठवाड्याचं, विलासराव गोपीनाथ मुंडे हे नेतृत्व. प्रमोद महाजन हे काही मराठवाड्यात त्यांचा जन्म झालेला होता. ते मुंबईचे नेते होते, दिल्लीचे नेते होते, त्यांचं खाली काही नव्हतं. पण ह्या दोघांचं राजकारण तुम्ही बघितलं, हा जवळून पाहिलं. कसं राजकारण होतं? गोपीनाथरावजींचं राजकारण मुंडेंचं लोकाभिमुख होतं आणि प्रमोदजीचं राजकारण उद्योगाभिमुख होतं. आता उद्योगाभिमुख म्हणजे किंवा प्रमोद महाजनचं काय होतं किंवा अंबानींना भारतरत्न मिळालं पाहिजे, हा एका भाजपचा ज्येष्ठ नेता ओरडून ओरडून सांगतो टीव्हीला. त्याची कमिटी असते, त्यांना भारतरत्न द्यावं का न द्यावं केंद्रातल्या एखाद्या एवढ्या मोठ्या नेत्यांनी हे सांगायचं नसतं. म्हणजे उद्योगाभिमुख आणि गोपीनाथरावांचं लोकाभिमुख. तर आता लोकाभिमुख आणि उद्योगाभिमुख नेतृत्वात फरक तर असणारच आहे ना. प्रमोदजींना सगळेच ओळखत होते. अंबानी ओळखत होते, अदानी असतील त्या काळात, त्या लहान असले तरी ओळखत होते, बिर्ला ओळखत होते, टाटा ओळखत होते, सगळेच ओळखत होते. त्यांनी अनेकांना फेवरही केलं. अंबानींना IPCL देऊन टाकलं, सुब्रतो रायला सहारा स्टार देऊन टाकलं. त्यांनी काही अनेक उद्योग केलेत ना. बरोबर बरोबर. रुईयाला काहीतरी दिलं, टाटाला BSNL दिलं. आता काय काय सांगू, त्यांनी काय नाही केलेलं. त्यांनी अनेक उद्योग केलेले माणसं. त्यांच्याच नेतृत्वात ते उद्योग व्हायचे आणि वाजपेयीच्या त्याला बळी पडणारच ना. पण ते शेवटी उद्योग सुद्धा बरोबर लागतात. तर उद्योजक हे मोदींबरोबर जे आहेत ते त्यांच्या विकासासाठी होते. मागच्या वेळेस जे उद्योजक होते ते सरकारचे उद्योग आपल्या ताब्यात घेण्यासाठी होते. जसं IPCL असेल, BSNL असेल, सेंटर हॉटेल्स असतील, ITDCच्या हॉटेल असतील. तर असे उद्योग अनेक विकलेत त्यांनी. बरेच व्यापाऱ्यांचं भलंच केलेलं आहे. गोपीनाथजी कार्यकर्त्यांचं भले करणारे होते. त्याच्यामुळे हा दोघातला फार मोठा फरक आहे जो माझ्या पुस्तकात येणार आहे. बरं सर, पण आता तुम्ही बोलताना सांगितलं की भाजप एक स्टेबल आता सध्या पक्ष आहे, बरोबर. जगातला सगळ्यात मोठा पक्ष पण आहे, मान्यच करावं लागतं. आता भारत, परंतु लोकशाही सगळ्यात मोठी आहे, बरोबर. मोठा पक्ष भारतातलाच आहे, बरोबर. परंतु हे जी स्टेबिलिटी आलेली आहे ती यंत्रणांचा दुरुपयोग करून आल्याचं मोस्टली टीका होते त्यांच्यावरती. कारण जे जे मातब्बर नेते आहेत त्यांना यंत्रणांचा दबाव टाकायचा, त्यांना एक तर फ्रीज करायचं किंवा आपल्याकडे आपल्या पक्षामध्ये घ्यायचं. ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात त्यांना भाजपमध्ये पक्षात प्रवेश दिला जातो, अशी सद्यस्थिती आहे. तर मग तुम्ही याकडे कसं बघताय? कारण काँग्रेसने पण यंत्रणांचा दुरुपयोग केल्याची अनेक उदाहरणं देता येतील. मग ह्या दोन्ही पक्षांकडच्या जे यंत्रणांचा दुरुपयोग केला गेला त्यांचं काय, म्हणजे नैतिकता दोन्ही पक्षांनी, जे काँग्रेस भाजपवरती यंत्रणांचा दुरुपयोग करतोय म्हणून टीका करते, तिने पण यंत्रणांचा दुरुपयोग केला ना. मग नैतिकता असणारा दोन्हीतला पक्ष कुठला आहे? आता मग मी तुम्हाला तेच अगदी स्पष्ट सांगतो की ह्या टीका झालेल्या आहेत, होत आहेत, विशेषतः ED CBIवर. हां, इलेक्शन कमिशनवर टीका मला मान्य नाही. ह्या देशाचं इलेक्शन कमिशन हे पारदर्शक आहे आणि भारतासारख्या देशात अगदी रिमोट जागी इलेक्शन घेणं अवघड आहे. लालू
मुलायम सारखे नेते असताना सुद्धा इलेक्शन यशस्वी घेणं आणि केवळ EVMला दोष हे मूर्ख माणसंच देऊ शकतात. EVM मध्ये दोष नाही, इलेक्शन मशिनरीमध्ये दोष नाही, कारण इलेक्शन मशिनरी ही सरकारची जबाबदारी असतात, त्यात अनेक इन्व्हॉल्व असतात, त्याचे कायदे कडक आहे. त्याच्यामुळे EVM हायजॅक होतं वगैरे हे जे बोलतात याला मी मान्यच करत नाही, कारण इलेक्शन कमिशननं 1000दा आव्हानं केले, ही मशीन आहे, हायजॅक करून दाखवा. वेन यू फेल इट अरे यू डोंट ट्राय, तर ते चूक आहे. पण हो, ED CBIचा वापर काही ठिकाणी झाल्याचं आपल्या लक्षात येतं. सर, तुमच्या राजकारणातल्या एकंदरीत प्रवासावर ते पुस्तक असणार आहे. या राजकारणाच्या प्रवासामध्ये आणखी एक महाराष्ट्रातलं महत्त्वाचं नाव जे आहे तर ते आहे शरद पवारांचं. त्यांच्याबद्दल या पुस्तकामध्ये काय असणार? कारण त्यांचं राजकारण हे तुम्ही बघितलंय, मराठवाड्याच्या प्रदीर्घ अनुभव आहे, पण मराठवाड्याला ते स्टेप मदरप्रमाणे वागवत होते. मराठवाड्यावर त्यांचं प्रेम नव्हतं, मराठवाड्याकडून त्यांना अपेक्षा होती आणि त्यांना तसं विचार केला तर विरोधक सुद्धा मराठवाड्यातल्याच त्या नेत्यांनी केलं. मग ते शंकरराव चव्हाण असो की शरद पवार असो, शंकरराव चव्हाण असो का विलासराव देशमुख असो, यांचं काही शरद पवारांचं त्या पक्षात असताना पटलेलं नाही, पण त्यांना विरोधक हा मराठवाड्यातलाच होता. विलासरावांशी सूत जमवणं शरद पवारला जमलेलं नाही, शंकररावचं तर ते त्यांनाही सिनियर होते. त्याच्यामुळे शरद पवारांचं मराठवाड्यावर नाही, ते मोठे नेते, देशाचे नेते, प्रदीर्घ त्यांचा अनुभव आहे, पण त्यांचं मराठवाड्याच्या विकासात आमचा ज्यावेळेस औरंगाबाद शहर फुल स्पीडनं हे घेत होतं त्यावेळेस त्यांनी जे नामांतर बळजबरी केलं बंदुकीच्या जोरावर, आम्हाला ते नामांतर हवं होतं. मी त्या नामांतर वाद होतो, मला कन्सेशन्सनं हवं होतं. कुणालाही पोलीस स्टेशनमध्ये डांबून न ठेवता, पोलिसांचा धाक न दाखवता आम्हाला, म्हणजे तुम्हाला असं पाहिजे होतं की प्रबोधन व्हावं आणि मग आणि एखादा वर्ष वाढलं असतं. बरं, पण प्रबोधन करत करत आम्ही संपत आणलं होतं आणि त्यात त्यांनी म्हणजे मराठवाड्याबद्दल जे शरद पवारांनी राजकारण केलंय त्याच्यामुळे आमच्या औरंगाबादची अधोगती झाली. भांडाफोड करणार आहे तुम्ही त्यामध्ये? हो, 100% का नको करू. बरं, पवारांविषयी मला आदर आहे, पण पवारांचे काही सगळेच निर्णय, त्यांचा हा निर्णय मराठवाड्याचा हिताचा नव्हता. त्यांच्या ह्या निर्णयामुळे मराठवाड्यामध्ये स्वर्णदलित ही दरी पडली आणि त्यांनी अट्रॅसिटी वाढल्या मराठवाड्यात, जे रेकॉर्डवर आहे तुम्ही बोलणार. बरोबर, आणि त्या अट्रॉसिटीचे आमच्या दोघांनाही त्रास झाला, करणाराही झाला, ज्याच्यावर झाली त्याला जास्त झाला. तर ह्या अट्रॉसिटी शरद पवारांनी तो जो दलित स्वर्ण संघर्ष आम्हाला मागात पडला. सर, गेल्या काही दिवस, आता तुम्ही जातीय संघर्षाचा तुम्ही उल्लेख केला, गेल्या काही दिवसापासून जातीय संघर्षाचं केंद्र मराठवाडा बनलंय, बरोबर. आणि खरं तर अनेक विचारवंत, अनेक देशाला जगाला दिशा देणारे अनेक व्यक्तिमत्व मराठवाड्यातून समोर आलेले आहेत. परंतु गेल्या काही दिवसात जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या पद्धतीचे जातीय संघर्ष आपल्याला पाहायला मिळतात. याचं कारण काय, याच्या मुळाशी कोण आहे? काय, मराठवाड्याची जमीन फितुरी करायला सोपी झालेली दिसते. बरं, पहिली गोष्ट तर कसं आहे की जरांगेंनी आंदोलन उभं केलं, त्याला उद्धव ठाकरे आणि शरद पवारला येण्याची गरज होती का, हा माझा पहिला प्रश्न आहे. बरं, आणि मग आहे त्या परिस्थितीत आंदोलनाला आग लावून पेटवण्याचं काम ह्या लोकांनी केलं. अरे, आंदोलकाला कोर्टावरच जाणार होतं ना, तर आंदोलक शमावण्याऐवजी ते आंदोलन पेटवल्या गेलं जरांगेचं, आणि जरांगेला असं दाखवलं की आणि त्या दोन समाजात ते झालं. मग त्या समाजाचे नेते उठले की बा आपल्या सगळ्या ओबीसींना असं वाटायला लागलं की आमच्यावर फार मोठा हल्ला झाला, आणि मराठ्यांना असं वाटतं की ओबीसींमुळे आमचं मागासपण झालेलं आहे. तर ही खोटी गोष्ट आहे. फिटेस्ट विल ऑलवेज सर्वाइव्ह. आणि आता आरक्षण हे सर्टिफिकेट फिक्शन घेण्यासाठी सगळ्यांनाच फ्री आहे, करून द्यायला पाहिजे. नोकऱ्या सरकारजवळ शिल्लक नाही आहेत, आणि नोकऱ्यात आरक्षण, आणि सरकार प्रायव्हेट लोक आरक्षण कधी देणार नाही. मी व्यवसाय करतो, मी काय आरक्षण नोकऱ्या देऊ का आणि माझा व्यवसाय बुडवू का? मी जो फिट आहे, योग्य आहे त्यालाच देईल ना.
दुसऱ्याला कसा देईल? बरं. त्याच्यामुळे आरक्षणाचा नोकऱ्यांसाठी फायदा होतो याच्यावर माझा विश्वास नाही. बरं. आरक्षण हे तुम्ही एज्युकेशन, फ्री एज्युकेशन करावं, हे करावं, तर सरकारला असं मार्गदर्शन करायला पाहिजे. पण सरकार हे एवढं कमर्शियल झालं की आता शिक्षणसुद्धा महाग झालं आहे. बरोबर बरोबर. सर, आता शेवटचा प्रश्न आहे. आता हे जे तुमचं पुस्तक येणार आहे त्यात कुठले प्रमुख मुद्दे असणार आहेत, कुठल्या विषयांवरती चर्चा असणार आहे? राजकारणात होत असणारी, राजकारण्यांमुळे बेईमानी, पक्ष कार्यकर्त्यांकडे होत असणारं दुर्लक्ष, वाढता वंशवाद आणि पाकिस्तानीसाठी हेरगिरी वाढणाऱ्यांची संख्या, राष्ट्रद्रोही, राष्ट्रप्रेमी तयार करण्याचं आव्हान राष्ट्रासमोर आहे. त्यात हे सरकार आणि विरोधक फेल आहे. सर, पण आता आपल्या मुलाखतीत असू द्यात किंवा अजूनही काही मुलाखती ज्या झाल्या तर त्यामध्ये तुम्ही काँग्रेसच्या नेतृत्वावर, शीर्ष नेतृत्वावर अतिशय कठोरपणे टीका करता. कदाचित उद्या जे तुमचं सदस्यत्व आहे ते हकालपट्टी होऊ शकते. बघा, त्यांनी करावं ना, मी कुठे नाही म्हणतो. मी तसाही फार पूर्वी राजीनामा दिला होता, त्यांनी तो स्वीकारलेला नाहीये. बरं. 14लाच मी पक्षाचा राजीनामा दिला होता, पण मला सांगितलं की आम्ही तुमचा राजीनामा ॲक्सेप्ट करत नाही, यू आर द पार्टी. त्यांनी मला परत सांगितलं की तुम्ही मिटिंगला या, हे करा. त्याचे रेकॉर्ड्सच आहेत सगळे. त्याच्यामुळे मला काय फरक पडत नाही. त्यांनी जर मला पक्षातून काढलं तर मला आनंदच होईल की किमान जर आपल्याला प्रगती करायची असेल तर निंदकाचे घर असावे शेजारी. निंदक म्हणून त्यांना जर वाटत असेल की बा यांनी जो सांगतो याच्यात चूक काही नाही, मी चूक काय बोललो ते त्यांनी सांगावं आणि निश्चित काढावं. बरं. सर, तुमच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा आणि तुमचं पुस्तकही लवकर यावं आणि महाराष्ट्रातल्या जनतेसमोर एक नवीन अध्याय त्यांच्या राजकारणाचा, त्यांच्या अनुभवाचा उलगडला जाईल या पुस्तकाच्या माध्यमातून, अशी अपेक्षा आहे. अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे. तर तशी थांबूया. धन्यवाद. नमस्कार.